अजिंठा हद्दीतील बाळापूर येथील हॉटेलवर पोलिसांचा छापा, 3 महिलांची सुटका, 2 आरोपींवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाळापूर येथील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बार येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून अनैतिक देह व्यवसायावर मोठी कारवाई केली। तसेच पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करताना 3 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यात एक महिला पश्चिम बंगालची असून उर्वरित 2 महिला महाराष्ट्रातील आहेत। सदर कारवाई बुधवार दिनांक 18 रात्री 10:30 सुमारास करण्यात आली। ग्रामीण पोलीस पथकातील पोलिसांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवार दिनांक 18 रोजी रात्री एक बनावट ग्राहक पाठवला। त्यांनी पोलीस पथकाला इशारा देताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ छापा मारला असता या प्रकरणात वेश्या व्यवसाय अड्डा चालवणारा रफिक खान अजमेर खान वय 35 राहणार अजिंठा आणि आजीनाथ प्रभू लोखंडे वय 25 राहणार अजिंठा या दोघांविरुद्ध अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच घटनास्थळावरून 22,503 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये मोबाईल फोन, निरोध पॉकेटे आणि रोख रकमेचा समावेश आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे, पोलीस अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, इर्शाद पठाण, भाग्यश्री चव्हाण, मनीषा साळवी, मंजुषा हातकंगणे व सपना चरावंडे यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।